नमस्कार, मी विप्रा अपडेट्स मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करते. आज आपण जाणून घेणार आहोत बँकमध्ये न जाता घरच्या घरी मोबाईलवर आधार कार्ड बँकसोबत लिंक करण्याची संपूर्ण प्रोसेस मी यामध्ये दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अगदी स्किप न करता पहा आणि अगदी 5च मिनिटात तुम्ही घरच्या घरी आधार कार्ड बँकेबरोबर लिंक करू शकता. लिंक आणि आधार सीडिंग याच्या गोंधळात पडू नका. आधार लिंक आणि आधार सीडिंग हे एकच आहे. ही आधार बँक लिंक प्रक्रिया करावी लागते. याचे कारण डीबीटी मार्फत येणारे पैसे हे तुमच्या डायरेक्ट अकाउंटमध्ये नाही तर ते पाठवले जातात तुमच्या आधार कार्ड नंबरवरती. त्यामुळे तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेसोबत लिंक असणं अत्यंत गरजेचं आहे. चला तर मग NPCI नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची वेबसाईट ओपन करून आधार कार्ड बँक बरोबर लिंक करायला सुरुवात करूया. सगळ्यात आधी गुगल सर्चमध्ये जाऊन NPCI नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची वेबसाईट ओपन करूया. कर्सर वर खाली करून कन्झ्युमर ऑप्शन शोधून त्याच्यावर क्लिक करूया. खाली लगेचच भारत आधार सीडिंग एनेबलचा ऑप्शन येतो, त्याच्यावर क्लिक करूया. इथे लगेचच पुढे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. पुढे लगेचच रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग आणि डी सीडिंग असे 2 ऑप्शन येतात. ज्यांना आधार कार्ड बँकेबरोबर लिंक करायचं आहे त्यांनी सीडिंगच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि ज्यांना आधार लिंक काढायचे आहे, ज्यांना नको आहे, त्यांनी डी सीडिंगच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. लगेचच खाली सिलेक्ट युअर बँकचा ऑप्शन येतो. सिलेक्ट युअर बँकमध्ये डाऊनवर्ड्स म्हणजे खाली जाणारा एक ॲरो दाखवला आहे. त्यावरती क्लिक केल्यावरती खाली बँकेच्या नावाची लिस्ट येते. यामध्ये बँक ऑफ बरोडा, कॅनरा बँक, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, कर्नाटका विकास ग्रामीण बँक या 5 बँकांसाठी सध्या नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाद्वारे मोबाईलमधून आधार बँक लिंक करण्याची सुविधा उपलब्ध केलेली आहे. आणखी थोड्या दिवसांनी यामध्ये बाकी बँका सुद्धा सामावल्या जाणार आहेत. आता वरील 5 बँकामधली तुमची जी कोणती बँक आहे ती निवडायची आहे. त्यानंतर तुमचा जो काही अकाउंट नंबर आहे तो अकाउंट नंबरच्या ऑप्शनमध्ये जाऊन घालायचा आहे. त्यानंतर कन्फर्म अकाउंट नंबर असा ऑप्शन आहे, त्याच्यामध्ये तो अकाउंट नंबर परत तुम्हाला घालायचा आहे आणि तो कन्फर्म करायचा आहे. लगेचच पुढे जे खाली डिक्लेरेशन दिलेले आहे ते वाचून त्याच्यावर टिक मार्क करायची आहे. म्हणजेच थोडक्यात आधार सीडिंग, आधार लिंकिंगसाठी तुमची संमती आहे याचं हे घोषणापत्र आहे आणि त्यासाठी तुमची मान्यता आहे आणि तुम्ही वाचून टिक मार्क केल्यामुळे तुम्हाला ते मान्य आहे. आता पुढे लगेचच कॅप्चा दिलेला आहे, तो तसा आहे तसाच तुम्हाला टाईप करायचा आहे आणि प्रोसीड वरती क्लिक करायचं आहे. यानंतर 2-3 दिवसातच तुमचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक होईल. हा अतिशय महत्त्वाचा आधार लिंक, आधार सीडिंगचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. कारण गव्हर्नमेंटमधून येणाऱ्या सर्व सबसिडी योजनांचे लाभ, शैक्षणिक भत्ते, शैक्षणिक शिष्यवृत्ती अशा आणखी विविध प्रकारचे केंद्र शासनामार्फत, राज्य शासनामार्फत मिळणारे लाभ डीबीटीद्वारे डायरेक्ट लाभार्थ्याच्या खात्यात जमा होतात आणि त्यासाठी म्हणून आधार कार्ड हे बँकेबरोबर लिंक असणे, सीडिंग असणे जरुरी आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.